सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गर्जतसे, जय जयकार गर्जतसे, पळनिया गेली झोप, पळनिया गेली झोप, होते पाप आडते, होते पाप आडते, तुका म्हणे तया ठाया, तुका म्हणे तया ठाया, भोल छाया कृपेची, भोल छाया कृपेची, जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गर्जतसे, जय जयकार गर्जतसे. रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत तुकोबारायांनी स्वतःला म्हटलेलं आहे, भगवंताच्या समोर राहून भगवंताला सांगतात की सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. की ज्या वयामध्ये मी भगवंता आपल्या चरणी आलो, आपल्या चरणी लीन झालो, या जागरणासाठी आलो, चिंतनासाठी आलो, आणि त्या वेळेमध्ये मला कळलं की नाही, मी आता खरंच मी आता सावध झालोय, ह्या संसारामधून मला बाहेर निघायचं. आणि कसं का सावध झालेलो आहे, जेथे वैष्णवांचे फार, जय जयकार गरजत असे. म्हणजे मी खरंच, मी स्वतःला धन्य, मी स्वतःला भाग्यवान समजतोय की मी अशा ठिकाणी जागरणाला आलेलो आहे की ज्या ठिकाणी वैष्णव संपूर्ण भक्तगण या ठिकाणी लोटलेला आहे, जिथे गर्जना चालू आहे, जिथे चिंतन चालू आहे, जिथे साधना चालू आहे, जिथे नामस्मरण चालू आहे. पळनिया गेली झोप, होते पाप आडते. म्हणजे मला जी काही झोप आली होती, जे मी काही कर्म केलेले होते, पुण्याचा काही काय भाग असेल, काही पाप कर्म केलेली असतील, चुकीची कर्म केलेली असतील, त्या कर्मातून जो काही पापाचा घडा तयार झाला होता, त्या पापाच्या खड्याने जी काही झोप आली होती, खरोखर मी या भगवंताच्या जागरणाला आल्यानंतर, हरीच्या जागरणाला आल्यानंतर जी काही झोप होती,